चर्चेची सुरुवात एका सोप्या उदाहरणाने करूया का? समजा एक मोठी गुंतागुंतीची इमारत बांधली जात आहे. ठीक आहे. आता प्रत्येक वीट, प्रत्येक खांब आणि प्रत्येक खिडकी जागेवर व्यवस्थित बसली आहे की नाही हे कसं तपासणार? मला वाटतं बहुतेक लोक म्हणतील की प्रत्येक टप्प्यावर तपासणी केली पाहिजे. बरोबर. म्हणजे संपूर्ण इमारत बांधून झाल्यावर तपासणी करायला गेलो बरोबर. आणि समजा पायाच कच्चा निघाला तर? सगळी मेहनत वाया जाईल. अगदी बरोबर. सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमध्ये ह्या प्रत्येक टप्प्यावरचा तपासणीलाच युनिट टेस्टिंग म्हणतात. आपण कोडच्या प्रत्येक लहान भागाची म्हणजे प्रत्येक विटेची स्वतंत्रपणे चाचणी करतो. हो, पण खरं सांगायचं तर हे काम म्हणजे खूप कंटाळवाणं असू शकतं. म्हणूनच आज आपण एका खास विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत. बरोबर. आपल्याकडे मायक्रोसॉफ्ट लर्नचं एक मॉड्यूल आहे जे आपल्याला शिकवेल की गिटहब कोपायलट नावाचे एक AI मदतनीस वापरून हे युनिट टेस्टिंगचं काम किती सोपं आणि खरं तर मजेशीर होऊ शकतं. आणि हे आपण व्हिज्युअल स्टुडिओ कोडमध्ये कसं करायचं हे अगदी सुरुवातीपासून बघणार आहोत. म्हणजे आज आपण या AI असिस्टंटची एक प्रकारची परीक्षाच घेणार आहोत. होय, तो खरंच आपलं आयुष्य सोपं करतो की नाही ते पाहूया. चला तर मग या तंत्रज्ञानाच्या जगात एक खोलवरची सफर करूया. चला मॉड्यूलच्या पहिल्या युनिटने सुरुवात करूया, जे आहे ओळख किंवा इंट्रोडक्शन. हे युनिट म्हणजे एखाद्या चित्रपटाच्या ट्रेलरसारखं आहे की नाही. ते आपल्याला सांगतं की या सफरीत आपण काय काय शिकणार आहोत. हो, आणि ते युनिट टेस्टिंग का महत्वाचं आहे यावर भर देतं. पण मला वाटतं आपण याच्या पलीकडे जाऊन बोलूया. मॅन्युअली टेस्ट लिहिण्यात नक्की अडचण काय येते? म्हणजे कंटाळा येतो हे तर आहेच, पण अजून काय? खूप मोठा अडथळा आहे. कल्पना करा तुम्ही एक उत्तम स्वयंपाकी आहात आणि तुम्ही एक नवीन डिश बनवली आहे. ठीक आहे. आता तुम्हाला त्याची चव बघायची आहे, पण त्यासाठी तुम्हाला आधी एक लांबलचक फॉर्म भरावा लागेल. फॉर्म? कसला फॉर्म? ज्यात पदार्थाचं नाव, वापरलेले मसाले, तापमान, वेळ सगळं लिहावं लागेल. मग तुम्ही चव बघू शकाल. प्रत्येक वेळी चमचाभर चव बघण्यासाठी हा फॉर्म भरावा लागला तर काय होईल? मी स्वयंपाकच सोडून देईन. हे तर खूपच कंटाळवाणं आहे. बरोबर. डेव्हलपर्सही तसंच होतं. कोड लिहिणं हा एक सर्जनशील भाग आहे, पण प्रत्येक लहान बदलासाठी टेस्ट लिहिणं हे त्या फॉर्म भरण्यासारखं आहे. अच्छा. त्यामुळे अनेकदा डेव्हलपर्स ते टाळतात किंवा घाईघाईत करतात आणि इथेच गिटहब को-पायलट हिरोसारखा येतो. तो काय म्हणतो? तो म्हणतो, तुम्ही डिश बनवा, फॉर्म मी भरतो. तो फक्त टेस्ट लिहित नाही, तर तो एज केसेस शोधायलाही मदत करतो. एज केसेस हा शब्द नेहमी ऐकायला मिळतो. सोप्या भाषेत याचा अर्थ काय? एज केसेस म्हणजे अशा अनपेक्षित परिस्थिती ज्याचा आपण विचारही केलेला नसतो. उदाहरणार्थ? समजा तुम्ही ATM मशीनसाठी कोड लिहित आहात. तुम्ही 1000-2000 रुपये काढण्याच्या टेस्ट लिहाल. पण कोणीतरी शून्यापेक्षा कमी रक्कम म्हणजे -500 रुपये काढायचा प्रयत्न केला तर काय होईल? अरे हो. किंवा खात्यातल्या बॅलन्सपेक्षा जास्त रक्कम काढायचा प्रयत्न केला तर? या आहेत एज केसेस. मला आठवते एकदा एका जुन्या प्रोजेक्टवर काम करताना अशाच काही एज केसेस शोधण्यात माझे 2 दिवस गेले होते. 2 दिवस? हो. आणि आता हेच काम को-पायलट काही मिनिटात करून देऊ शकतो ही कल्पनाच अविश्वसनीय आहे. म्हणजे तो फक्त आपलं कामच करत नाही, तर आपला कोड अधिक मजबूत बनवतो. अशा चुका शोधून काढतो ज्या आपल्या लक्षातही आल्या नसत्या. अगदी. ठीक आहे. तर हे पहिले युनिट आपल्याला पुढच्या प्रवासासाठी तयार करतं. आता हा प्रवास सुरू करण्यासाठी म्हणजे कामाला लागण्यापूर्वी कोणती पूर्वतयारी करावी लागेल? कोणती साधनं लागतील? उत्तम प्रश्न. आणि हाच आपल्या दुसऱ्या युनिटचा विषय आहे. युनिट टेस्टिंगसाठी आवश्यक टूल्स आणि वातावरण. म्हणजे आपली हत्यारांची पेटी. बरोबर. कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आपली हत्यारांची पेटी तयार असावी लागते. इथे आपल्याला 3 मुख्य गोष्टी लागतील. ओके. त्या 3 गोष्टी कोणत्या? आणि त्या ऐकून घाबरायचं कारण आहे का? अजिबात नाही. पहिली गोष्ट आहे .NET 8.0 SDK. SDK. SDK म्हणजे सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट किट. सोप्या भाषेत हे तेच साहित्य आहे ज्याचा वापर करून तुमचं ॲप्लिकेशन बनतं आणि चालतं. ठीक आहे. आणि दुसरं? दुसरी गोष्ट आहे C# डेव्ह किट एक्सटेन्शन. हे व्हिज्युअल स्टुडिओ कोडसाठी एका चष्म्यासारखं आहे, जो घातल्यावर त्याला C# कोड अधिक चांगल्या प्रकारे दिसू आणि समजू लागतो. छान उदाहरण आहे. आणि तिसरी? आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट आहे टेस्टिंग फ्रेमवर्क. टेस्टिंग फ्रेमवर्क. हे काय? म्हणजे नियमावली वगैरे? अगदी तसंच. टेस्टिंग फ्रेमवर्क म्हणजे नियमांचा एक संच आणि काही तयार टूल्स जे आपल्याला सांगतात की टेस्ट्स कशा लिहायच्या,
कशा चालवायच्या आणि त्यांचे निकाल कसे बघायचे. अच्छा. या मॉड्यूलमध्ये एक्स युनिट, एन युनिट आणि MS टेस्ट सारख्या पर्यायांची माहिती दिली आहे. तिन्ही लोकप्रिय आहेत, पण त्यांच्यात सूक्ष्म फरक आहेत. जसे की युनिट उदाहरणार्थ प्रत्येक टेस्टला स्वतंत्र ठेवण्यावर भर देतो, ज्यामुळे टेस्ट एकमेकांवर अवलंबून राहत नाहीत. डेव्हलपर आपल्या प्रोजेक्टच्या गरजेनुसार निवड करू शकतो. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ कोडच्या कमांड पॅलेटमधून हे सेट करणं खूप सोपं आहे. आणि या सगळ्यात आपला कोपायलट काय करतो? तो फक्त बघत बसतो का? नाही, तोच तर आपला मुख्य मदतनीस आहे. तो टेस्ट फ्रेमवर्क सेट करण्यापासून ते बिघडलेल्या टेस्ट दुरुस्त करण्यापर्यंत सगळं काही करतो. खरंच? हो. समजा तुम्ही सेटअप टेस्ट अशी कमांड दिली तर तो तुम्हाला विचारेल की कोणतं फ्रेमवर्क हवं आहे आणि स्वतःच सगळं सेट करून देईल. वाव. किंवा एखादी टेस्ट फेल झाली तर फिक्स टेस्ट फेलियर कमांड वापरून तुम्ही त्याला विचारू शकता की हे बघ, इथे काय चुकले ते शोधून काढा आणि दुरुस्त कर. हे सगळं ऐकायला खूपच छान वाटतंय, पण यामुळे डेव्हलपर आळशी नाही का होणार? म्हणजे जर सगळं AI करणार असेल तर चांगली टेस्ट कशी लिहायची हे डेव्हलपर विसरून जातील अशी एक भीती वाटते. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि मॉड्यूलमध्येही यावर भर दिला आहे. को-पायलटनं तयार केलेल्या टेस्ट 100% अचूक असतीलच असं नाही. अच्छा. तो एक खूप हुशार मदतनीस आहे, पण तो माणूस नाही. तो संदर्भ समजू शकतो, पण कधी-कधी चुकीचा अर्थ लावू शकतो. त्यामुळे त्याने लिहिलेला कोड तपासणं म्हणजे मानवी तपासणी आणि कोड रिव्ह्यू करणं खूप आवश्यक आहे. म्हणजे शेवटी तंत्रज्ञान हे एक साधन आहे, जादूची कांडी नाही. अगदी बरोबर. ते तुमचं काम सोपं करतं, तुमची जागा घेत नाही. ठीक आहे. म्हणजे हत्यारांची पेटी तयार आहे, आता प्रत्यक्ष कामाला लागूया. सगळ्यात सोप्या पद्धतीने टेस्ट तयार करण्याची पद्धत कोणती? मला कमीत कमी कष्ट घ्यायचे आहेत. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर 3ऱ्या युनिटमध्ये आहे. जनरेट टेस्ट स्मार्ट ॲक्शन. स्मार्ट ॲक्शन? हो. हे को-पायलटचं सर्वात सोपं आणि जलद टूल आहे. याला तुम्ही इन्स्टंट नूडल्स म्हणू शकता. काही विशेष सूचना नाहीत, फक्त एका क्लिकवर काम होतं. खरंच? फक्त एका क्लिकवर? हे कसं काम करतं? तुमच्याकडे एक मोठी कोड फाईल आहे ज्यात अनेक फंक्शन्स आहेत. तुम्ही फक्त कोड एडिटरमध्ये कुठेही राईट क्लिक करून को-पायलट आणि नंतर जनरेट टेस्ट निवडता. बस. आणि झालं काम. झालं? को-पायलट संपूर्ण कोड वाचून त्यातल्या प्रत्येक फंक्शनसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या टेस्ट्स एका झटक्यात तयार करतो आणि एका नवीन फाईलमध्ये तुम्हाला देतो. वा, हे तर प्रभावी आहे. पण समजा मला संपूर्ण फाईल नको, फक्त कोडच्या एखाद्या विशिष्ट भागाची, म्हणजे एखादा लहानशा फंक्शनची टेस्ट तयार करायची असेल तर? त्यासाठी ही सोय आहे. त्यासाठी संपूर्ण प्रक्रिया करावी लागेल का? नाही. आणि हाच याचा दुसरा आणि जास्त उपयोगी प्रकार आहे. तुम्हाला ज्या फंक्शनची टेस्ट करायची आहे, फक्त तो कोड निवडा, म्हणजे सिलेक्ट करा आणि पुन्हा तीच प्रक्रिया. राईट क्लिक, को-पायलट आणि जनरेट टेस्ट. बरोबर. तो फक्त निवडलेल्या भागासाठीच टेस्ट तयार करेल. जसं की तुम्हाला फक्त भाजीची चव बघायची आहे, संपूर्ण जेवणाची नाही. हे उदाहरण छान आहे. हे तेवढं सोपं आणि अचूक आहे. आणि त्याने टेस्ट तयार केल्यावर काय होतं? तो थेट आपल्या कोडमध्ये बदल करतो की आपल्याला विचारतो? नाही, तो आपल्याला विचारतो. तो तयार केलेल्या टेस्टचा एक प्रिव्ह्यू दाखवतो. अच्छा. मग आपल्याकडे पर्याय असतात. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारा, डिस्कार्ड म्हणजे नाकारा, किंवा आपण त्या कोडमध्ये स्वतः बदलही करू शकतो. म्हणजे नियंत्रण पूर्णपणे आपल्या हातात असतं. म्हणजे तो फक्त एक प्रस्ताव देतो, अंतिम निर्णय आपलाच असतो. अगदी. हे नवशिक्यांसाठी किंवा पटकन काम करण्यासाठी उत्तम आहे. हे तर झालं इन्स्टंट नूडल्स. पण समजा मला माझ्या आवडीनुसार थोडे मसाले वगैरे टाकून काहीतरी बनवायचं असेल तर? हा. म्हणजे जर मला या स्मार्ट ॲक्शनने बनवलेली टेस्ट पुरेशी वाटली नाही आणि मला अधिक नियंत्रणाची गरज असेल तर काय पर्याय आहे? म्हणजे बॅरिस्टाशी बोलून स्वतःच्या आवडीनुसार कॉफी बनवून घेण्यासारखं आहे. छान. म्हणजे इथे आपण को-पायलटशी बोलू शकतो. ते कसं करायचं? खूप सोपं आहे. तुम्हाला ज्या कोडची टेस्ट करायची आहे तो निवडा आणि कीबोर्डवर Ctrl+I दाबा. Ctrl+I? हो. तिथेच कोडच्या वर एक छोटी चार्ट विंडो उघडते. आता तुम्ही त्याच्याशी गप्पा मारू शकता. तुम्ही त्याला थेट सूचना देऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही लिहू शकता, टेस्ट्स या मेथडसाठी युनिट टेस्ट तयार कर. फक्त एवढंच? की आपण आणखी काही सांगू शकतो? आपण खूप काही सांगू शकतो. इथेच तर खरी मजा आहे. तुम्ही अधिक स्पष्ट सूचना देऊ शकता. जसे की टेस्ट्स या मेथडसाठी अशा युनिट टेस्ट तयार कर ज्यात यशस्वी आणि अयशस्वी दोन्ही परिस्थिती तपासल्या जाव्यात, किंवा टेस्ट्स फॉर दिस अँड इन्क्लूड एज केसेस फॉर नल इनपुट अँड नेगेटिव्ह नंबर्स.
म्हणजे तुम्ही त्याला सांगू शकता की नक्की कोणत्या प्रकारच्या टेस्ट्स हव्या आहेत. अरे वा. म्हणजे इथे आपण थेट आपल्या कोडमध्येच त्याच्याशी बोलत आहोत, वेगळ्या चॅट विंडोमध्ये जाण्याची गरज नाही. बरोबर. हे म्हणजे तुम्ही जेवण बनवत असताना शेजारी उभ्या असलेल्या मित्राला सूचना देण्यासारखं आहे. अरे जरा मीठ टाक बघू, किंवा ही भाजी जरा जास्त तिखट कर, असं काहीसं. अगदी बरोबर. कामाचा फ्लो तुटत नाही. यामुळे तुम्ही अधिक विशिष्ट आणि गुंतागुंतीच्या टेस्ट तयार करू शकता. म्हणजे स्मार्ट ॲक्शनपेक्षा जास्त स्वातंत्र्य मिळते इथे. हो, जसं तुम्ही आधी म्हणालात, जर मला एखाद्या फंक्शनची अशी टेस्ट करायची असेल जी एका विशिष्ट डेटाबेस कनेक्शनची नक्कल करते, म्हणजे मॉक करते, तर त्यासाठी इनलाईन चॅट जास्त उपयोगी ठरेल. अच्छा. कारण तुम्ही त्याला सांगू शकता की मॉक द डेटाबेस कनेक्शन अँड व्हेरीफाय दॅट द करेक्ट क्वेरी इज कॉल्ड. हे तुम्ही स्मार्ट ॲक्शनमध्ये करू शकत नाही. समजलं. त्यामुळे स्मार्ट ॲक्शन हे पटकन काम करण्यासाठी उत्तम आहे, पण जेव्हा तुम्हाला तुमच्या टेस्टवर जास्त नियंत्रण हवं असेल तेव्हा इनलाईन चॅट खूप उपयोगी ठरतं. ठीक आहे. म्हणजे आत्तापर्यंत आपण 2 मार्ग बघितले. एक आहे स्मार्ट ॲक्शन, जे पटकन काम करतं, आणि दुसरं इनलाईन चॅट, जे आपल्याला जास्त नियंत्रण देतं. पण समजा माझं काम यापेक्षाही गुंतागुंतीचं असेल तर, म्हणजे मला संपूर्ण प्रोजेक्टच्या संदर्भात काहीतरी करायचं असेल किंवा एकाच वेळी अनेक फाईल्समध्ये बदल करायचे असतील तर. आता आपण को-पायलटच्या कमांड सेंटर किंवा म्हणू शकतो मिशन कंट्रोलमध्ये प्रवेश करत आहोत. मिशन कंट्रोल? हो, 5व्या युनिटमध्येच या चॅट व्ह्यूबद्दल सांगितले आहे. ही एक वेगळी चॅट विंडो आहे जिथे तुम्ही को-पायलटशी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या कामांबद्दल बोलू शकता. आणि इथे 3 वेगवेगळे मोड्स आहेत: आस्क, एडिट आणि एजंट. हे म्हणजे तुमच्याकडे 3 वेगवेगळे एक्सपर्ट्स असण्यासारखे आहेत. प्रत्येकाची स्वतःची खासियत आहे. इंटरेस्टिंग. चला एकेका एक्सपर्टला भेटूया. पहिला, आस्क मोड काय करतो? आस्क मोड हा तुमचा प्रश्नोत्तर मित्र आहे. याला तुम्ही प्रोजेक्टबद्दल काहीही विचारू शकता. काहीही? हो, उदाहरणार्थ या प्रोजेक्टची रचना कशी आहे ते समजावून सांग, किंवा या क्लासचा उद्देश काय आहे. आणि टेस्टच्या बाबतीत तुम्ही ॲट वर्कस्पेस वापरून त्याला संपूर्ण प्रोजेक्टचा संदर्भ देऊ शकता. अच्छा, ॲट वर्कस्पेस. हो, आणि म्हणू शकता ॲट वर्कस्पेस प्लीज क्रिएट युनिट टेस्ट्स फॉर द पेमेंट सर्व्हिस क्लास. तो संपूर्ण प्रोजेक्ट समजून घेऊन त्या क्लासच्या सगळ्या अवलंबित्व डिपेंडन्सीज लक्षात घेऊन टेस्ट्स तयार करेल. म्हणजे हा मोड माहिती मिळवण्यासाठी आणि मोठ्या चित्राच्या संदर्भात काम करण्यासाठी उत्तम आहे. अगदी. समजलं. आता दुसरा मोड, एडिट मोड. याच्या नावातच एडिट आहे, म्हणजे हा बदल करण्यावर लक्ष केंद्रित करतो का? अगदी बरोबर. हा मोड म्हणजे तुमचा हात मिळवणी करून काम करणारा सहकारी आहे. हा एकाच वेळी अनेक फाईल्समध्ये बदल करण्यासाठी तयार असतो. समजा तुम्हाला एका फाईलमधला कोड वाचून दुसऱ्या फाईलमध्ये टेस्ट्स लिहायचे आहेत, तर तुम्ही दोन्ही फाईल्स ड्रॅग ड्रॉप करून त्याला संदर्भ देऊ शकता आणि सांगू शकता की या program.cs फाईलमधल्या कोडसाठी या tests.cs फाईलमध्ये टेस्ट्स लिही. आणि तो थेट त्या दुसऱ्या फाईलमध्ये बदल करतो. हो, तो थेट त्या फाईलमध्ये बदल करतो. हा कोड लिहिण्यासाठी किंवा रिफॅक्टर करण्यासाठी खूप शक्तिशाली आहे. म्हणजे हा थेट फाईल्समध्ये बदल करतो. हे थोडं भीतीदायक वाटू शकतं. हो, पण तो बदल करण्यापूर्वी तुम्हाला दाखवतो आणि तुमची परवानगी घेतो. त्यामुळे नियंत्रण आपल्याकडेच असतं. ठीक आहे. आता आपण शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली मोडकडे येऊया, एजंट मोड. एजंट म्हणजे हा आपला वैयक्तिक रोबोट आहे का? तुम्ही अगदी अचूक शब्द वापरलात. एजंट मोड हा तुमचा वैयक्तिक रोबोटच आहे. म्हणजे तुम्ही त्याला फक्त काम सांगायचं, बाकी तो सगळं स्वतः करतो. तो फक्त कोड लिहित नाही, तर संपूर्ण प्रक्रिया पार पाडतो. 1 मिनिट, संपूर्ण प्रक्रिया म्हणजे काय? उदाहरणार्थ तुम्ही त्याला म्हणू शकता, क्रिएट अ न्यू एक्स युनिट टेस्ट प्रोजेक्ट फॉर माय सोल्युशन, देन राईट टेस्ट्स फॉर द इनव्हॉइस जनरेटर क्लास, रन द टेस्ट अँड टेल मी द रिझल्ट्स. काय सांगताय? म्हणजे तू नवीन प्रोजेक्ट तयार करेल, टेस्ट लिहील आणि त्या चालवून पण बघेल? हो, तो हे सर्व टप्पे स्वतःच पार पाडतो. तो टर्मिनल कमांड्स चालवण्यापूर्वी तुमची परवानगी घेतो, पण बाकीची प्रक्रिया तो ऑटोमेट करतो. म्हणजे हे असं आहे की मी मॅनेजर आहे आणि तो माझा असिस्टंट आहे. बरोबर. तुम्ही फक्त सूचना द्यायची आणि एजंट सगळं काम करून रिपोर्ट देतो. पण इथे एक इशारा दिला आहे की एजंट मोड जास्त प्रीमियम रिक्वेस्ट वापरू शकतो. अच्छा, कारण तू खूप काम करतो. हो, कारण तो एकाच वेळी अनेक आणि गुंतागुंतीची कामं करत असतो. तर आज आपण पाहिलं की GitHub Copilot वापरून युनिट टेस्टिंगसारखं किचकट आणि वेळखाऊ काम किती सोपं, जलद आणि खरं तर मजेशीर होऊ शकतं.
एका क्लिकवर टेस्ट तयार करणाऱ्या स्मार्ट ॲक्शनपासून त्या आपल्याशी गप्पा मारणाऱ्या इनलाईन चॅटपर्यंत आणि शेवटी सगळं काम स्वतः करणाऱ्या एजंट मोडपर्यंत प्रत्येक गरजेसाठी एक वेगळं साधन आहे. बरोबर. या सगळ्याचा मुख्य उद्देश हाच आहे की डेव्हलपरचा वेळ वाचवावा, जेणेकरून ते रोजच्या कंटाळवाण्या कामात अडकून न राहता अधिक महत्त्वाच्या कामावर म्हणजे नवीन आणि सर्जनशील गोष्टी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करू शकतील. म्हणजे कोपायलट तुमची विचार करण्याची क्षमता काढून घेत नाही, उलट तुम्हाला अधिक चांगला विचार करायला वेळ देतो. आजच्या चर्चेनंतर एक विचार माझ्या मनात येतो. कोणता? जर कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI कोडिंगमधली अशी पुनरावृत्तीची आणि कंटाळवाणी कामं करू लागली आहे, तर भविष्यात एका डेव्हलपरची भूमिका काय असेल? महत्वाचा प्रश्न आहे. कदाचित ती केवळ कोड लिहिण्यापुरती मर्यादित न राहता अधिक सर्जनशील समस्या सोडवण्याकडे, योग्य प्रश्न विचारण्याकडे आणि AI सारख्या शक्तिशाली साधनांना योग्य दिशा देण्याकडे जाईल. म्हणजे डेव्हलपर हा कोड लिहिणारा न राहता समस्या सोडवणारा बनेल. हो, आणि ज्यात AI त्याचा सर्वात मोठा सहकारी असेल. यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.